न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत साजरा होणारा महिला वर्गांचा अत्यंत आवडीचा कार्यक्रम म्हणजे हळदी कुंकवाचा कार्यक्रम। एकमेकींच्या घरी जात वाण लुटण्याचा हा कार्यक्रम। नाशकात सध्या एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे। त्याला कारणही तसंच आहे। आतापर्यंत अशा कार्यक्रमांना फक्त सुहासिनींनाच आमंत्रण दिलं जायचं, मात्र या जुन्या परंपरेला छेद देत विधवा महिलांनाही या कार्यक्रमाला बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आलाय। जयश्री जाधव यांनी हा उपक्रम राबवलाय। सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करणे या उद्देशाने जयश्री जाधव यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तसेच सुनंदा पगार या देखील विधवा असून यांनी सलग 4 वर्ष विधवा महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा वसा हाती घेतलाय। विधवा महिलांच्या कार्यक्रमाची सुरुवात ही 4 वर्षापूर्वीच केलेली असून परंतु मध्यंतरी 2 वर्ष कोरोना काळात आम्ही बंद केला। आता तो पुन्हा या वर्षी सुरुवात करण्यात आलेली आहे। आज बऱ्याच महिलांना विधवा आणि सवाष्ण यातला फरक समजावून देत असताना त्या महिलांची, विधवा महिलांची आणि सवाष्ण महिलांची ज्या भावना दुखवल्या जातात, ज्या पद्धतीने 4 महिला सवाष्ण असतील आणि त्याच्याच एक विधवा असेल, त्या 4 महिलांना हळदी कुंकू दिला जातो, परंतु त्या एक विधवेला हळदी कुंकू दिला जात नाही। अशा वेळेस त्या विधवेची भावना, त्या विधवेच्या मनाचे विचार समजावून घेता हा आगळा वेगळा कार्यक्रम करण्याचा वसा हा आम्ही घेतलेला आहे। त्याबरोबर जाधवताई देखील याच्यात सहभागी आहेत। जाधवताईंनी तरुण महिलांना जेव्हा त्या विधवा होतात आणि त्या विधवा झाल्यानंतर त्यांना आपण ह्या हळदी कुंकापासून वंचित करतो आहोत। आपल्याला तर हळदी कुंकू मिळालाच नाही कधी, आपण तर नेहमीच यातनं वंचित राहिलो। परंपरेच्या ह्या जात्यामध्ये आपण तर भरडलंच गेलो, परंतु आता आपल्या मुली भरडल्या जाऊ नये म्हणून त्यांनी हा विचार माझ्या पुढे मांडला आणि मला देखील वाटलं की आता ह्या कार्यक्रमाला 2 वर्षापूर्वी मी स्थगिती दिली होती, पण आता हा कार्यक्रम मी पुन्हा सुरू करावा म्हणून या वर्षी मी पुन्हा नव्याने या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। तरुण मुलींवर हा अत्याचार होऊ नये। तरुण मुलगी जर असेल, ती विधवा असेल, तर तिला माझ्या ह्या इतर मैत्रिणींनी अगदी आनंदाने आणि स्वाभिमानाने म्हटलं पाहिजे, बाई तू विधवा नाहीस, तू घर चालवते, तू संसार बघते, तू सासू सासरे असेल त्यांच्याकडे लक्ष देते, तू बाहेर देखील कमाईचं साधन बनून पळते आहेस, मग तू विधवा का? मग तुला हा मान सन्मान मिळायलाच हवा। या कारणास्तव या लढ्यामध्ये सर्व माझ्या मैत्रिणींनी मला मदत तर केलीच आणि सहभागी देखील झाल्या आणि आज आम्हा दोघींना अगदी आनंदाने सर्व मैत्रिणींनी हळदी कुंकू दिलेला आहे। आता जर कधी तरुण मुलगी विधवा जर झाली तर तिच्यात पुढे हा भेदभाव कधी राहणार नाही याचा प्रयत्न हा आम्ही मनापासून करणार आहोत आणि हा लढा चालूच ठेवणार आहोत। हा लढा आमच्या परंपरेविरुद्ध नाही, तर परंपरेला अनुसरूनच राहणार आहे। आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम का करायचा, सर्वात महत्वाचा मुद्दा हा, तर सर्व मैत्रिणींनी एकत्र येऊन वाणाची देवाणघेवाण करायची, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करायची, म्हणून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला जातो। त्याचप्रमाणे इथून पुढेही हा असाच वाणांची देवाणघेवाण व्हावी, विचारांची देवाणघेवाण व्हावी, इथून पुढे हे कार्यक्रम असे सुंदर पद्धतीने चालत राहावे। याच्यात आगळे वेगळे खेळ, उखाणे अशा पद्धतीने आम्ही आता कार्यक्रमाचे नियोजन करत कार्यक्रम सुरू ठेवणार आहोत। जुन्या काळापासून जी परंपरा चालत आलेली आहे ती यांनी मोडीत टाकण्याचा प्रयत्न त्यांचा खूप छान झाला। सर्व महिलांनी त्यांना प्रतिसाद पण दिला आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात आपण त्यांच्या दोघांच्या हळदी कुंकवामुळे केली। त्याच्यामुळे तो मला त्यांना हळदी कुंकू करण्याचा मान मला मिळाला। आज मला स्वतःला आनंद वाटत आहे। मी स्वतः दोघांचेही आभार मानते, ज्यांनी मला हा मोलाचं स्थान दिलं। न्यूज इंडिया मराठीसाठी गणेश देवाडेसह अश्विनी पुरी, नाशिक।